नवऱ्याला धोका, नवऱ्याच्या मित्राला मोका. होय, हे वाक्य ऐकायला थोडंसं विचित्र वाटेल, पण बीडच्या एका महिलेने हेच धक्कादायक कांड केलंय. अनेकदा आपण ऐकतो कार्यक्रम ओके, हा विनोदानं आपण शब्द ऐकतो, पण याच शब्दाचा वापर करून एका हसत्या खेळत्या संसाराचा शेवट केला जाईल असं कोणाला स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल. बीड जिल्ह्याला हादरवून सोडणारी अशी एक घटना समोर आली आहे, जिथे 7 वर्षांपूर्वीच्या मुलीसोबत प्रेमविवाह केला. त्याच पत्नीने पतीच्या मित्रासोबत पळून स्वतःच्या कुंकवाचा काटा काढला. सुरुवातीला हा फक्त एक अपघात वाटला होता, पण जेव्हा पोलिसांनी कॉल रेकॉर्ड्स तपासले तेव्हा समोर आला असा एक धक्कादायक मेसेज, कार्यक्रम ओके. नेमकं काय हा सगळा प्रकार जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तरी कहाणी आहे बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश परिसरातील किरण सोनवणे आणि त्याची पत्नी प्रियंका सोनवणे यांची. 7 वर्षांपूर्वी या दोघांनी एकमेकांच्या प्रेमात पडून विवाह केला. संसार सुखात सुरू होता, पण म्हणतात ना, सुखी संसाराला कोणाची तरी वाईट नजर लागते आणि किरण आणि प्रियंकामध्ये काही काळाने कौटुंबिक वाद सुरू झाले. छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होऊ लागली. याच वादाचा फायदा घेतला एका तिसऱ्या व्यक्तीने. तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून किरणचा जिगरी मित्र होता, ज्याचं नाव होतं दशरथ परदेशी. आता मित्राच्या नात्याने दशरथचं किरणच्या घरी येणं जाणं होतं. किरणचा त्याच्यावरती जीव ओवाळून टाकणारा विश्वास होता, पण किरणच्या पाठीमागे त्याची पत्नी प्रियंका आणि मित्र दशरथ यांच्यात जवळीक वाढू लागली. या जवळीकीचं रूपांतर पुढे विवाहबाह्य संबंधात म्हणजेच प्रेम संबंधात झालं. गेल्या काही महिन्यांपासून हे दोघं एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते, पण त्यांच्या या अनैतिक संबंधांच्या आड मध्ये येत होता एक माणूस, आणि तो म्हणजे प्रियंकाचा पती किरण सोनवणे. प्रियंका आणि दशरथला आता एकत्र यायचं होतं. किरण रोज आडवा येत होता आणि यावर त्यांनी एक भयंकर मार्ग निवडला, आणि तो म्हणजे किरणचा कायमचा काटा काढायचा. या खुनाच्या कटात दशरथने त्याचा आणखीन एक मित्र धीरज येडे याला सुद्धा सामील करून घेतलं. घटनेच्या दिवशी म्हणजेच त्या काळ्या रात्री प्रियंका आणि दशरथ यांच्यात फोनवरती दीर्घकाळ बोलणं झालं. संपूर्ण प्लॅनिंग ठरलं. दशरथने किरणला गाठलं, त्याला दारू पाजली. किरण पूर्ण नशेत धुंद झाला. त्यानंतर दशरथने किरणला स्वतःच्या गाडीवर बसवलं, तर धीरज हा दुसऱ्या गाडीवरती मागे निघाला. गाडी लिंबा गणेश परिसरातील एका निर्जन ठिकाणी आली. तिकडे गाडी थांबली. किरण नशेत असल्यामुळे त्याला काहीच कळत नव्हतं, समजत नव्हतं, आणि त्याच वेळेला दशरथने किरणच्याच गळ्यातील रुमाल काढला आणि मागून त्याच्या गळ्याभोवती आवळला. किरणने वाचण्यासाठी धडपड केली, मित्राकडे द्यायची भीक मागितली असेल, पण दशरथ आणि प्रियंकाच्या डोक्यावरती वासनेचं भूत स्वार झालेलं होतं. किरणचा श्वास कोंडला आणि तिकडेच त्याचा मृत्यू झाला. खून तर झाला, पण आता कायद्यातून कसं सुटायचं यासाठी आरोपींनी भयंकर डोकं लावलं. किरणचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला आणि त्यावरती त्याचीच दुचाकी टाकली, जेणेकरून जगाला असं वाटेल की हा एक साधा रस्ता अपघात असावा. इतकंच नाही तर धीरज येडे याने स्वतःच्या वाहनातून किरणचा मृतदेह रुग्णालयात नेण्यास मदत केली, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. आता सुरुवातीला सगळ्यांना असं वाटलं की किरणचा अपघाती मृत्यू झालाय, पण म्हणतात ना, गुन्हेगार किती हुशार असला तरी काही ना काहीतरी पुरावा मागे सोडतोच. आणि जेव्हा किरणचा शवविच्छेदन म्हणजेच पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला, त्यावेळेला पोलिसांचे कान टवकारले. रिपोर्टमध्ये अगदी स्पष्ट लिहिलेलं होतं की किरणचा मृत्यू अपघाताने नाही, तर गळा आवळल्यामुळे श्वास गुदमरून झालेला आहे. बीड पोलिसांना समजलं की हा अपघात नाहीये, तर एक थंड डोक्याने केलेला मर्डर आहे. पोलिसांनी तात्काळ तांत्रिक तपास सुरू केला. किरणच्या मोबाईलचे आणि संशयित कॉल डिटेल्स तपासायला सुरुवात केली, आणि तिकडेच पोलिसांच्या हाती लागला सगळ्यात मोठा पुरावा. खून झाल्यानंतर अगदी काही वेळातच आरोपी दशरथ आणि किरणची पत्नी जी आहे प्रियंका त्यांच्यात फोनवरती संपर्क झालेला होता. पोलिसांच्या तपासानुसार दशरथने प्रियंकाला फोनवरून कोडवर्डमध्ये सांगितलं, कार्यक्रम ओके, म्हणजेच तुझ्या पतीचा गेम वाजवलाय, आपला प्लॅन यशस्वी झालाय. आता हा एक कॉल पोलिसांसाठी गेम चेंजर ठरला. पोलिसांचा संशय बळावल्याचं समजताच दशरथ आणि धीरज बीडमधून पळून गेले, पण पोलिसांनी पाठलाग सोडलेला नव्हता. तांत्रिक तपासाच्या आधाराने पोलिसांनी थेट मुंबईजवळच्या पनवेलमधून या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या, आणि जेव्हा त्यांची कसून चौकशी झाली तेव्हा त्यांनी प्रियंकाचं नाव घेतलं, आणि मग या संपूर्ण प्रकरणात प्रियंकाचा म्हणजेच किरणच्या पत्नीचा सहभाग उघड झाला. पोलिसांनी प्रियंका सोनवणेला सुद्धा तात्काळ अटक केली. मित्रांनो, ज्या पत्नीसोबत 7 वर्षांपूर्वी जन्माच्या गाठी बांधल्या, तिनेच विवाहबाह्य संबंधांसाठी पतीचा जीव घेतला. आज 3ही आरोपी पोलिसांच्या कोठडीत आहेत. न्यायालय त्यांना कठोर शिक्षा देईलच, पण या सगळ्या घटनेने समाजातल्या अनैतिक संबंधांच्या भयानक आणि हिडीस चेहऱ्याला पुन्हा एकदा समोर आणलाय. एका चुकीच्या पावलामुळे किरणचा जीव गेला, प्रियंकाचं आयुष्य आता तुरुंगात सडणार आहे, आणि दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त झाली. या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? अशा गुन्हेगारांना काय शिक्षा झाली पाहिजे? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि पाहत राहा न्यूज 18 मराठी.